Hello friends, I am Narwade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn the new chapter, that is participle. In the last video we have seen what is the infinitive. I have already mentioned that there are three types of non-finite verb. Non-finite verbचे तीन प्रकार आहेत, याचा उल्लेख आपण बरेच वेळा केलेला आहे आणि त्याच्यातील पहिला प्रकार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचे टू युक्त पहिले रूप असते आणि त्याचा वापर नामासारखा केला जातो, म्हणून त्याला कर्त्याच्या ठिकाणी वापरतात, कर्माच्या ठिकाणी वापरतात किंवा पूरक म्हणून वापरतात. वी हॅव सीन दिस ऑल इन द प्रिव्हियस व्हिडिओ. Let us see today in this video what is the participle and how many types of participle are there. आता participle म्हणजे काय आणि participle चे रूप वगैरे किती आहेत, कोणती आहेत, त्याचा उपयोग कसा होतो, या सर्व गोष्टी आपण participle बद्दल आता पाहणार आहोत. पहा, participle म्हणजे काय, तर participles are verb forms. These are also verb forms that function as adjective. आता infinitive noun म्हणून काम करत होतं, आता पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. अँड देर आर थ्री फॉर्म्स ऑफ पार्टिसिपल. पार्टिसिपलचे एकूण तीन रूप आहेत. मग आता ते तीन रूप कोणते आहेत, तर तीन रूप असे आहेत. पहिला आहे V1 प्लस ING. आता V1 प्लस ING म्हणजे याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. जेव्हा V1 प्लस ING आपण वाक्यामध्ये वापरतो आणि एखाद्या नामाच्या सोबत वापरतो तेव्हा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. आणि दुसरा प्रकार V1 प्लस ED किंवा V1 प्लस EN. आता V1 प्लस ED किंवा V1 प्लस EN याचा अर्थ दिस इज अ पास्ट पार्टिसिपल. काही क्रियापदाला ED लागून त्याचं तिसरं रूप तयार होते, तर काही क्रियापदाला EN लागते. जसं स्टील, स्टोल, स्टोलन म्हणजे इथं स्टीलड होत नाही, म्हणून ED किंवा EN अशा पद्धतीने टाकलेलं आहे. म्हणजे पास्ट पार्टिसिपल मध्ये क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ED किंवा EN लागल्यानंतर जर त्याचा वापर विशेषणासारखा केलेला असेल त्या क्रियापदाचं, तर त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. आणि तिसरा प्रकार त्याच्यातील आहे हॅव्हिंग प्लस V3. आता हॅव्हिंग प्लस V3 म्हणजे काय, जर एखादी क्रिया घडलेली असेल त्याच्यानंतर काही वेळानं दुसरी क्रिया घडली, तर ही क्रिया झाल्याच्या नंतर ती क्रिया घडली असे दाखवण्यासाठी आपण हॅव्हिंग प्लस परफॉर्म थर्ड वापरतो. त्याला आपण म्हणतो परफेक्ट पार्टिसिपल. म्हणजेच क्रियापदाचे कोणकोणते रूप आहेत, V1 प्लस ING 1, V1 प्लस ED किंवा EN 2 आणि हॅव्हिंग प्लस V3 असे तीन रूप आहेत. म्हणजेच पार्टिसिपलचे फॉर्म्स तीन आहेत. या सर्व रूपास आपण पार्टिसिपल म्हणतो, त्यांना पार्टिसिपल म्हणतात. आता पहा, त्याच्यापैकी पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे कंसात एक थोडक्यात माहिती आहे. ING फॉर्म ऑफ व्हर्ब. क्रियापदाचं ING युक्त रूप असेल आणि जर त्याचा वापर विशेषणासारखा होत असेल तर त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. आता आपण त्याला लगेच एक डेफिनेशन सहित पाहू. व्हेन ING फॉर्म ऑफ अ व्हर्ब डज द वर्क ऑफ एन ॲडजेक्टिव्ह. जेव्हा एखाद्या क्रियापदाचा ING युक्त रूप हे विशेषण म्हणून काम करते, इट इज कॉल्ड प्रेझेंट पार्टिसिपल. त्याला आपण काय म्हणतो, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. पहा, उदाहरणामध्ये पाहूया. Nobody can save a sinking boat. आता इथं पहा, nobody can save, कोणीही वाचवू शकत नाही. कशाला, a sinking boat. Sinking boat, boat this is the noun. What is this? This is noun. हे आहे noun. आणि नावाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द what type of boat it is? Sinking. Sinking म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह आहे. खरं V1 प्लस ING आहे. Sinking this is V1 प्लस ING and it is working as adjective, so this is called present participle. This is called present participle. आता प्रेझेंट पार्टिसिपल कशाला म्हणतात, जेव्हा क्रियापदाचे ING युक्त रूप V1 प्लस ING हे वाक्यात ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते, तेव्हा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. म्हणून सिंकिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. पुढील उदाहरण पहा. आय वॉन्ट टू बाय अ डान्सिंग डॉल. डॉल दिस इज नाउन
and it gives more information what type of doll I want to buy. Dancing doll, the doll which dances, जी doll dance करते म्हणजेच dancing V1 plus ing is used as an adjective, and when V1 plus ing is used as adjective it is called participle and type that is present participle. So this is present participle. In the next example, I smell something burning. Now burning gives more information about something. Something बद्दल कधी कधी काय असते, विशेषण आधी येते तर विशेषण नामाच्या नंतर ही वाक्याच्या शेवटी पण येते. म्हणजे विशेषणाचे दोन प्रकार आहेत, त्याला आधी विशेषण आणि विधी विशेषण म्हणतात. अट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह. नाहीतर असं म्हणाल इथं ॲडजेक्टिव्ह आधी आलं, इथं आधी आलं, इथं शेवटी का आलं. आता पहा दुसरं एक उदाहरण सांगतो. आपण म्हणलं राकेश इज इंटेलिजंट स्टुडंट. आता ॲन इंटेलिजंट स्टुडंट म्हणलं, स्टुडंट हे नाऊन आहे, त्याच्या आधी इंटेलिजंट, आणि दुसऱ्या वाक्यात म्हणलं राकेश इज इंटेलिजंट. आता इंटेलिजंट ॲडजेक्टिव्हच राहणार ना, मग आधी वापरला काय आणि शेवटी वापरला काय, ॲडजेक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्हच असणार. म्हणून समथिंगच्या बद्दल बर्निंग जळणे, जळत असल्याचा वास येतो. अशा पद्धतीने प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये आपण काही उदाहरणं पाहिले. आणखी प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला बरंच काही पाहायचं आहे. फर्स्ट यू हॅव टू टेक अ स्क्रीनशॉट और राईट डाऊन. लेट अस रिमेनिंग पार्ट जस्ट कंटिन्यू आफ्टर दिस. Let us see some more examples and rules of the present participle. Already we have seen about the present participle, and let us see now. He always uses a walking stick. Here he always uses a walking stick. Stick, this is noun, and walking, that is adjective. This is noun, and walking, this is V1 plus ing used as an adjective. So this is example of present participle. This is example of present participle. In the second sentence, next sentence, we cannot count the falling leaves. Falling is adjective. Which leaves? Falling leaves. Falling gives more information about the leaves, and leaves is the noun. नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो, परंतु हे क्रियापदाचं रूप आहे म्हणून याला धातू साधित म्हणतात. धातू साधित म्हणजे धातूपासून साध्य केलेले, धातूपासून मिळवलेले, derived from the verb. Though this is a verb form, it is not used as a verb, but it is used as an adjective, and when it is used as an adjective, it is called a present participle. In the next sentence, he jumped from the running train. धावत्या ट्रेन मधून, that running gives more information about the train. running हा शब्द ट्रेन बद्दल अधिक माहिती देतो. कशी ट्रेन, तर धावणारी ट्रेन. म्हणजे धावणाऱ्या ट्रेन मधून तो बाहेर उडी मारला. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपलचे उदाहरण पाहिलेले आहेत. दिलेल्या वाक्यातील वॉकिंग, फॉलिंग, रनिंग हे जे शब्द आहेत V1 प्लस ing आहेत आणि याचा ॲडजेक्टिव्हने वापर केला म्हणून याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. तर प्रेझेंट पार्टिसिपल बद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आता नेमके मुख्य पॉइंट्स कोणते आहेत पहा. याच्याबद्दल एक नोट म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल एक्सप्रेसेस प्रेझेंट ॲक्शन. प्रेझेंट पार्टिसिपल हे प्रेझेंट ॲक्शन दाखवते. आता तुम्ही म्हणाल हे जम्प्ड फ्रॉम द रनिंग ट्रेन. आता जम्प्ड आहे हे काही प्रेझेंट आहे काय, नाही. पण रनिंग ट्रेन जी आहे, धावती आगगाडी जी आहे, कशी आगगाडी, धावती आगगाडी, म्हणजे ही क्रिया दाखवण्याचं काम करते. फॉलिंग लीव्स कोणते पानं, पडणारे पानं. वॉकिंग स्टिक म्हणजे चालताना हातात धरून जे आपण नेतो, जे हातात नेहमी ठेवतो ती स्टिक. अशा पद्धतीने इट इज नॉट द मेन वर्ब इन द सेंटेन्स, आणि वाक्यातील हे मुख्य क्रियापद नसते. आता पहा वरून, ही ऑलवेज युजेस, युजेस हे मेन वर्ब आहे. त्याच्यानंतर वी कॅन नॉट काउंट, काउंट हे मेन वर्ब आहे. हे जम्प्ड हे मेन वर्ब आहे. म्हणजे मेन वर्ब नसते. प्रेझेंट पार्टिसिपल इज नॉट मेन वर्ब इन द सेंटेन्स. इट डझंट फंक्शन ॲज अ वर्ब इन द सेंटेन्स. वर्ब नाहीच या ठिकाणी, वर्बचं रूप आहे परंतु ॲडजेक्टिव्ह
चं काम केल्यामुळे इट डझंट फंक्शन ॲज अ वर्ब इन द सेंटेन्स. अँड द लास्ट पॉईंट, देन व्हॉट इज दिस? इट फंक्शन्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. याचा वापर वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून होतो. अशा पद्धतीने प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे धातुसाधित रूप जे आहे क्रियापदाचं ते आपण पाहिलेलं आहे. टेक अ स्क्रीनशॉट अँड लेट अस सी द पास्ट पार्टिसिपल आफ्टर दिस. Let us see now what is the past participle. आता past participle म्हणजे काय आपण पाहूया. A past participle denotes a finished action. एखादी क्रिया संपलेली आहे असे दाखवण्यासाठी आपण past participle चा वापर करतो. मग past participle दाखवण्यासाठी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला कधी डी लागते, रेग्युलर वर्ब असेल तर, कारण अगोदरच ई असेल तर फक्त डी लागते, कधी ईडी लागते, कधी टी लागते, कधी ईएन लागते, कारण इरेग्युलर वर्ब्स असतील तर टी एन, जसं बर्न, बर्नट किंवा बर्नड दोन्ही आहे असं म्हणजे टी लागणारे आहेत. ईएन लागतात जसं डार्कन किंवा डूचं डन. अशा पद्धतीने कुठं कुठं फक्त एन लागते असे याचे रूप असतात. कशाचे? पास्ट पार्टिसिपलचे. आता एक्झाम्पलमध्ये पहा, स्पोकन इंग्लिश इज व्हेरी युजफुल इन एनी बिझनेस. नाव इंग्लिश इज नाऊन. इंग्लिश हे काय आहे? नाऊन आहे. आणि कशी इंग्रजी? तर स्पोकन. स्पोकन हे काय करते? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेष माहिती सांगते. कोणती इंग्रजी? तर बोललेली इंग्रजी. जी बोलल्या जाते ती इंग्रजी. स्पोकन इंग्लिश इज व्हेरी युजफुल इन एनी बिझनेस. कोणत्याही बिझनेसमध्ये बोलल्या जाणारी इंग्रजी ही अतिशय महत्त्वाची असते. स्पोकन गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन इंग्लिश. सो दिस इज ॲडजेक्टिव्ह बट दिस इज अ पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. सो दिस इज कॉल्ड पास्ट पार्टिसिपल. नाव नोबडी कॅन हिडन क्वालिटीज. आता क्वालिटीज हे गुण आहेत, माणसाचे गुण आहेत, म्हणजे हे नाऊन आहे. एक क्वालिटी, अनेक क्वालिटीज. नामाचं अनेक वचन करता येते, नाऊन आहे, अनेक क्वालिटीज. पण कशा क्वालिटीज? हिडन. आता इथं हाईड पासून हिडन झालेलं आहे. हाईड हिड हिडन आहे तिसरं रूप, म्हणजे ईएन लागलेला आहे प्रत्येक. इरेग्युलर फॉर्म आहे म्हणून हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे वर्ब पासून तयार झालेलं ॲडजेक्टिव्ह असल्यामुळे याला आपण पार्टिसिपल म्हणतो. पुढे, वी कॅन नॉट जॉईन द ब्रोकन हार्ट्स. हार्ट्स हे पुन्हा नाऊन आहे. हार्ट्स कसे? हार्ट्स ब्रोकन, तुटलेले, भग्न झालेले, विदीर्ण झालेले हृदय आपण जोडू शकत नाही. बाकी बऱ्याच गोष्टी जोडता येतील पण ह्या गोष्टी अदृश्य जोडता येत नाहीत. त्याच्यानंतर अ स्टोलन बायसिकल. बायसिकल इज अ नाऊन अँड स्टोलन गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द बायसिकल. सो दिस इज ॲडजेक्टिव्ह अँड दिस इज द नाऊन अँड दिस इज कॉल्ड द पास्ट पार्टिसिपल. अ स्टोलन बायसिकल वॉज फाउंड इन आवर नेबर्स हाऊस. आणि हरवलेले सायकल आमच्या शेजाऱ्याच्या घरात सापडली होती. द बर्न्ड टोस्ट, TOAST, टोस्ट, दिस इज नाऊन. अँड बर्न्ड पण आहे, BURNT पण आहे. याचं डबल म्हणजे भूतकाळ होताना, पास्ट पार्टिसिपल होताना ईडी पण लागते आणि टी पण लागते, म्हणजे दोन दोन पद्धतीने याला आपण पास्ट पार्टिसिपल करतो. द बर्न्ड टोस्ट म्हणजे जळालेलं, जास्त भाजलेलं टोस्ट जे होतं, टेस्टेड ऑफुल, अतिशय छान टेस्ट येत होती. द वॉश्ड कार, दिस इज नाऊन. अँड वॉश्ड धुतलेली, जी कार धुतलेली होती ती कार लुक्ड लाईक न्यू वन. एक नवीन कार आहे का असं वाटायला लागलेलं होतं. म्हणजेच ज्या ठिकाणी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला DED TEN असे रूप म्हणजे प्रत्यय लागून त्याचं तिसरं रूप तयार होते आणि ते ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले जाते, तेव्हा त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. द पार्टिसिपल इज फॉर्म्ड फ्रॉम द वर्ब and it has the force of adjective, so it is called a verbal adjective. So it is called a verbal adjective. In this way we have seen past participle, and let us see now the last point, that is perfect participle. Take a screenshot now. Let us complete the remaining part, that is perfect participle. Already we have seen what is the present participle, what is the past participle, and let us see now what is the perfect participle. Let us say it represents an action as completed at some past time. एखादी क्रिया एका विशिष्ट वेळी भूतकाळात घडलेली होती असे दाखवण्यासाठी आपण ह्या काळाचा म्हणजे ह्या परफेक्ट पार्टिसिपलचा वापर करतो. पहा, when one action is performed before another action means there are two actions in this
पास्ट परफेक्ट पार्टिसिपल. या परफेक्ट पार्टिसिपल मध्ये दोन ॲक्शन दाखवलेले असतात आणि जेव्हा वेन वन ॲक्शन इज परफॉर्म्ड बिफोर अनदर ॲक्शन, दुसऱ्या घटने अगोदर एक घटना कोणती तरी घडते तेव्हा द वर्ड हॅविंग इज यूज्ड फॉर द फर्स्ट ॲक्शन. जी क्रिया अगोदर घडलेली आहे असं आपण सांगतो तेव्हा त्या क्रियेच्या अगोदर आपण हॅविंग वापरतो, नंतर घडलेल्या घटनेसाठी हॅविंग वापरत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल हॅविंग रिटन. आता हॅविंग रिटन लिहिणं झाल्याच्या नंतर आफ्टर रायटिंग अ स्टोरी. आता अ स्टोरी हे काय आहे? नाउन आहे. दिस इज नाउन and having written this is a perfect participle. लिहून झाल्याच्या नंतर आता फक्त रिटन स्टोरी नाही, हॅविंग रिटन आहे परफेक्ट पार्टिसिपल. पार्टिसिपलचे 3 प्रकार, त्याच्यातील हा शेवटचा प्रकार हॅविंग रिटन अ स्टोरी. स्टोरी लिहिणं झाल्याच्या नंतर म्हणजे हे परफेक्ट पार्टिसिपल आहे. PERFECT परफेक्ट, PARTICIPLE. दिस इज परफेक्ट पार्टिसिपल. ही वेंट टू मीट द पब्लिशर. आणि पूर्ण स्टोरी लिहून झाल्याच्या नंतर तो पब्लिशरकडे गेला पब्लिश करण्यासाठी, म्हणजे पुस्तक प्रकाशन करण्यासाठी तो प्रकाशकाकडे गेला. दुसरं वाक्य पहा, हॅविंग कंप्लीटेड. हॅविंग कंप्लीटेड हर होमवर्क. तिचं होमवर्क पूर्ण झाल्याच्या नंतर पहिली क्रिया होमवर्क पूर्ण करण्याची आहे म्हणून त्याच्या अगोदर आपण हॅविंग वापरलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं शी वेंट टू बेड. त्याच्यानंतरची क्रिया आहे ती झोपी गेली. कधी झोपी गेली? आधी होमवर्क पूर्ण केले मग झोपी गेले. अगोदर घडलेल्या क्रियेच्या पूर्वी हॅविंग वापरतात. हॅविंग प्लस फॉर फॉर्म थर्ड इज यूज्ड इन परफेक्ट पार्टिसिपल. हॅविंग प्लस फॉर फॉर्म थर्ड. म्हणून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, हॅविंग प्लस V3 इज यूज्ड. याच्यामध्ये हॅविंग प्लस V3 इज यूज्ड. याच्यामध्ये हॅविंग आणि V3 वापरतात. पुढे हॅविंग ब्रोकन. हॅविंग प्लस ब्रोकन मीन्स फॉर फॉर्म थर्ड. ऑल द रेकॉर्ड्स. सर्व रेकॉर्ड तोडल्याच्या नंतर ही रोट हिज ऑटोबायोग्राफी. त्याच्यानंतर तो स्टोरी लिहिला. आधी स्टोरी लिहून नंतर रेकॉर्ड तोडता येईल का? नाही. आधी रेकॉर्ड तोडले नंतर ऑटोबायोग्राफी लिहिली. हॅविंग फिनिश्ड हिज स्टडीज. त्याची स्टडी पूर्ण झाल्यानंतर, पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर हे स्टार्टेड लुकिंग फॉर अ जॉब. तो एखादा व्यवसाय शोधायला सुरुवात केला. अँड हॅविंग टाईप्ड द लेटर्स. लेटर सर्व टाईप केल्याच्या नंतर ही पोस्टेड इट. त्याच्यानंतर तो त्याला पोस्ट केला, पोस्टमध्ये टाकला. अँड आता प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल थोडं मागे जाऊया. त्याच्यात नेमका डिफरन्स काय असतो? म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल थोडंसं कन्फ्यूज होते, तर ते कन्फ्युजन दूर करतो. ही इज अ कन्फ्युजिंग बॉय. आता कन्फ्युजिंग बॉय V1 प्लस ING असेल तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. तो मुलगा कसा आहे? कन्फ्युजिंग आहे. मीन्स वन हू कन्फ्युजेस अदर. दुसऱ्यांना कन्फ्यूज करणारा कन्फ्युजिंग बॉय. अँड ही इज अ कन्फ्युज्ड बॉय. तो स्वतःच कन्फ्यूज झालेला आहे. अशा पद्धतीने प्रेझेंट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल. This is the difference, and let us see remaining part in the next video, that is now infinitive over, participle over, and last part, that is gerund or gerund. Let us see in the next video. Okay.